धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटासाठी मला एका वर्षात एकूण 17 पुरस्कार मिळाले. एका मराठी कलाकाराला एकाच चित्रपटासाठी एका वर्षात एवढे पुरस्कार मिळणं याची 2 विश्वविक्रमांमध्ये नोंद झाली. त्यातलं वाव. पहिलं आपल्या पाठीशी आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि दुसरं हे ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड. अभ्यास केला की त्याचं फळ मिळतंच परीक्षेत. नक्कीच. तर इथला अभ्यास खूप चांगला झाला असं मला वाटतं आणि वा. त्याचं फळ मिळालं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. अर्थात आज माझ्यासोबत जी व्यक्ती आहे तिच्या फिल्मी कारकिर्दीला 30 वर्षापेक्षा जास्त झाली आहे. पण रिकग्निशन म्हणतात ते आपल्याला काही रोल्समधनं मिळतं आणि मग नंतर पुढे आपल्याला बरेच अवॉर्ड्स मिळतात. तसंच काहीसं आज ह्यांच्यासोबत होणार आहे. माझ्यासोबत प्रसाद दादा आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद, थँक्यू. आणि खरं तर 30 वर्षापेक्षाची जास्त कारकीर्द प्रसाद दादा. धर्मवीरमुळे जे काही नाव, जे काही रिकग्निशन मिळालं त्याचं फळ खरं तर आज खूप मोठं मिळालं आहे. तुला असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात आधी. थँक्यू. आणि आम्हाला सांगशील 2 मोठे अवॉर्ड्स मिळाले, तर प्लीज आम्हाला तू त्याबद्दल सांग. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटासाठी मला एका वर्षात एकूण 17 पुरस्कार मिळाले आणि त्यामुळे एका मराठी कलाकाराला एकाच चित्रपटासाठी एका वर्षात अ, एवढे पुरस्कार मिळणं याची 2 विश्वविक्रमांमध्ये नोंद झाली. त्यातलं वाव. पहिलं आपल्या पाठीशी आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हे यस. आणि दुसरं हे ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड. इंग्लंड. या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये माझी नोंद झाली आणि मला असं वाटतं हा मराठी चित्रपट सृष्टीसाठी अभिमानाचा क्षण आहे, बरोबर. केवळ माझ्यासाठी नाही. कारण एका रिजनल लँग्वेजमधल्या चित्रपटाला या निमित्ताने ग्लोबली जाता आलं आणि त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटतोय, अभिमान वाटतोय. आपण जे काम केलं त्याचं मोठं फळ मिळाल्याचं एक समाधान आहे. आणि हे दोन्ही विश्वविक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाले ती माझी धर्मवीर चित्रपटाची संपूर्ण टीम, त्याचे मी मनपूर्वक आभार मानतो. विशेष करून निर्माते माझे मित्र मंगेश देसाई आणि माझा अत्यंत जवळचा मित्र लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, ज्याच्यामुळे ही भूमिका करणं मला शक्य झालं. या सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार. नक्कीच. पण या धर्मवीरच्या वेळेला जेव्हा आपलं किंवा मंजिरी ताईसोबत जे बोलणं झालं होतं, खूप वर्षांनी प्रसाद दादा मेन मुख्य भूमिकेतला असा मोठा रोल तुझ्या वाटायला आल्या होत्या. ह्याच्या आधी तू अनेक सिनेमे केलेस, पण हा खूप मोठा रोल होता तुझ्यासाठी. तेव्हा कसं बघितलं होतंस या रोलकडे? आणि नंतर धर्मवीर 2 आला, मग लोकांचं एक वेगळं अप्रिसिएशन झालं किंवा त्यांचा एक बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आला. त्याच्या आधी प्रसाद एक वेगळा रोलसाठी प्रत्येकाला वाटत होता. धर्मवीर नंतर लोकांची बघण्याची दृष्टी बदलली तुझ्याकडे. त्याबद्दल काय सांगशील? प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपला चित्रपट सुपरहिट व्हायला हवा, प्रेक्षकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम करायला हवं आणि ॲट द सेम टाईम आपल्याला पुरस्कारही मिळायला हवेत. जे प्रत्येक कलाकाराला वाटतं आणि त्यात काही चूक आहे असं मला नाही वाटत. ते वाटणं साहजिक आहे. जे मलाही वाटत होतं की आपल्याला इंडिव्हिज्युअल एक टायटल रोल मिळायला हवा आणि नुसताच मिळून उपयोग नाही, तो चालायलाही हवा. बरं, नुसताच चालून उपयोग नाही, त्यासाठी पुरस्कार पण मिळायला हवेत. त्याची जसं आपण म्हणतो लोकाश्रय तर मिळाला, पण राजाश्रय पण मिळाला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेमुळे शक्य झाल्या. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला चित्रपट. लोकांनी भरभरून प्रेम केलं. लोकांना माझी भूमिका खूप आवडली. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं मला या भूमिकेसाठी. आणि अर्थातच आत्ता मी म्हटलं त्यानुसार पुरस्कारही सगळे त्या वर्षातले सगळेच्या सगळे पुरस्कार माझ्या वाट्याला आले. त्यामुळे पुन्हा एकदा तेच वाटतं मला की आधी सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करत होतोच. पण कदाचित असं असावं की त्या पुरस्कारांच्या परीक्षकांना माझं काम आवडत नसावं किंवा त्यांना आवडण्या इतकं माझं काम चांगलं झालंही नसावं. पण मी खचून न जाता प्रत्येक वेळेला अशा जिद्दीने उभा राहायचो की ठीक आहे, यावेळेला नाही आवडलं, पुढच्या पिक्चरमध्ये आवडेल, त्याच्या पुढच्या पिक्चरमध्ये आवडेल. आपल्या हातात काय आहे, आपल्याला जी भूमिका मिळाली आहे ती उत्तम पद्धतीने वठवणं हे आपल्या हातात आहे. त्याचा अभ्यास करणं आणि जे मी आधीही करत होतो, आत्ताही करतोय, यापुढेही करत राहीन. सो तो अभ्यास केला की त्याचं फळ मिळतंच परीक्षेत. तर इथला अभ्यास खूप चांगला झाला असं मला वाटतं आणि त्याचं फळ मिळालं. येस. तू आता क्रेडिट देताना सगळ्या टीमला दिलंस, अर्थात तुझ्या महत्त्वाच्या लोकांना दिलंस. पण आता हे जे 2 मोठे अवॉर्ड्स मिळालेत दादा, पहिलं म्हणतात ना की धर्मवीरमुळे एक झालेलं रिकग्निशन, पण आता हे अवॉर्ड मिळाल्यानंतर पहिल्या डोळ्यासमोर कोण आला की ज्याच्यामुळे धर्मवीरची सुरुवात तिथून झाली होती आणि ते क्रेडिट तू त्याला देशील? हे काय मागे येते धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब.
गंमत अशी की या व्यक्तीला मी कधी पाहिलंही नाही. मी मुंबईत आलो आणि त्यानंतर 2 वर्षातच दिघे गेले. तेव्हा मी खूप लहान होतो, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला भेटण्या इतकं माझं काही कर्तृत्व नव्हतं, काही काम नव्हतं. आजही माझं खूप कर्तृत्व आहे असं मला अजिबात वाटत नाही, पण तेव्हा तर काहीच नव्हतं. त्यामुळे साहेबांना भेटण्याचा योग कधीच आला नाही. जाताना ठाण्याला जाताना ती कमान होती, त्या कमानीवर हो. धर्मवीर आनंद दिघे लिहिलेलं वाचायचो. अ, नथुराम गोडसे बोलतोय नाटक बंद पडलं, ते दिघे साहेबांमुळे चालू झालं, तेव्हा कानावर त्यांचं नाव पडलं होतं. यदाकदाचित नाटक बंद पडलं, ते पण दिघे साहेबांनी चालू केलं, तेव्हा त्यांचं नाव कानावर पडलं. त्यामुळे त्यांचं नाव तर 100% ऐकू येतं, पण त्यांना भेटण्याचा योग कधी आला नाही. नंतर दुर्दैवाने ते गेलेच आणि मग भेटण्याचा प्रश्नच राहिला नाही. हम्म. त्यानंतर 20-22 वर्षांनी असं वाटलं मंगेश देसाईला की साहेबांचं काम जगभरात पोहोचायला हवं, त्यामुळे त्यांच्यावर चित्रपट यायला हवा. आणि त्याला भक्कम साथ द्यायला प्रवीण तरडेसारखा अत्यंत दमदार लेखक दिग्दर्शक उभा राहावा. त्याच्या मोठ्या प्रमाणात ऑडिशन्स घेतल्या गेल्या आणि त्या सगळ्या ऑडिशन्समधनं माझी निवड व्हावी. हा एक योग आहे माझ्या आयुष्यात आलेला असं मला वाटतं. आणि मग एकदा मला ती भूमिका मिळाल्यानंतर दिघे साहेबांचं काम, त्याचा पूर्ण मी अभ्यास केला आणि जे मी माझ्या पुस्तकात सुद्धा बऱ्याच प्रमाणात लिहिलं आहे. हो. त्यामुळे आत्ता तो काही बोलण्याचा विषय नाही. पण खूप मजा आली मला त्यांच्याबद्दल जाणून घेताना, त्यांचा अभ्यास करताना. खतरनाक माणूस होता, म्हणजे प्रेमात पडण्यासारखा माणूस होता आणि प्रचंड काम आहे. अनेक लोकांसाठी अहोरात्र ज्याला म्हणतो आपण, 1.5-2 तास दिवसातले झोपायचे फक्त, बाकी 22 तास 23 तास लोकांसाठी काम करत राहायचे. अशा माणसाची भूमिका करताना एक अत्यंत मोठं टेन्शन होतं, जबाबदारी होती की आपल्याकडनं जरा जरी चूक झाली तरी त्यांचे जे भक्त आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांचा कोप होईल, ते मला परत उभं करणार नाहीत डोळ्यासमोर. अशा पद्धतीचं टेन्शन होतं, पण ते टेन्शन रिलीज झालं. ते निश्चित त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक मला येऊन भेटत होते, त्यांच्या लकबी सांगत होते, त्यांची बोलण्याची पद्धत सांगत होते. प्रवीणसारखा भक्कम लेखक दिग्दर्शक पाठीशी उभा होता, मंगेश होता. त्यामुळे ते शक्य झालं आणि आज त्याचंच फळ आहे असं मला वाटतं. त्यांचा कुठेतरी 100% मी तेव्हाही बोललो होतो की चित्रपट करताना ते आजूबाजूला असायचे, आजही ते आजूबाजूला आहेत, पाठीशी आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळेच हे शक्य झालं असावं असं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. वा, किती छान. हाच आशीर्वाद तुझ्या मागे कायम आहे असं आम्हाला वाटतंय धर्मवीर सुरू झाल्यापासून खरं तर. पण हा अवॉर्ड मिळाल्यानंतर जेव्हा घरी आले असतील तुला सुपूर्द करायला हे अवॉर्ड, कोण होतं सोबत, काय रिॲक्शन होती घरच्यांची किंवा कोणाला सांगितलंस पहिले? मुलगा होता आणि मंजू होती आणि अर्थातच माझी टीम होती, श्रेयस होता. आणि आम्हाला माहिती नव्हतं की आता ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड, म्हणजे इंग्लंडची माणसं येत आहेत, कुठनं माणसं येत आहेत, काय त्यांना. तर ती म्हणली मी आपलं साधं घरगुती पोहे बनवते, कॉफी करते, मिठाई आणूया. आणि त्या पद्धतीने तिने सगळी ती टिपिकल तयारी केली होती आणि अचानक सुटाबुटातली माणसं आली. त्यातलं एकच त्यातला माणूस श्री नावाचा आमचा मित्र, तो मराठी होता, बाकी सगळे परभाषिक होते. पण त्यांनी चित्रपट पाहिला होता आणि ते आल्यावर भरभरून चित्रपटाबद्दल बोलत होते. त्यांना भयंकर आवडला चित्रपट आणि मग त्यांनी हे सर्टिफिकेट दिलं, हे मेडल दिलं, ही ट्रॉफी दिली. आणि आता रिजनल भाषेतल्या एका वेगळ्या गौरवासाठी ते माझा वेगळा सत्कार करणार आहेत दुबईमध्ये ओ, एका अच्छा. मोठ्या फंक्शनमध्ये. वाव. हां. आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स जे आहे ते कुरिअरनी घरी आलं. अच्छा. त्यांची माणसं कोणी आली नव्हती, पण त्यांनी हे घरी पाठवलं. तो जो बॉक्स आहे तो, त्याच्यात ते सर्टिफिकेट, ते पुस्तक, मेडल, ते सगळं त्यांनी कुरिअरनी घरी पाठवलं. खूप मोठा क्षण फॅमिली सोबत अर्थात सेलिब्रेट झाला असं म्हणायला हरकत 100%. नाही. 100%. प्रसाद दादा, आता धर्मवीरचे एवढं, धर्मवीर 1 झाला, 2 झाला, 3ची प्रेक्षक वाट बघतात. अर्थात तू तो निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकांवरच अर्थात, सोपवशील, अर्थात, अर्थात. बट तरी असतं ना की एक सुरू झालंय ते किंवा काहीतरी प्रोसेस सुरू झाली आहे. अजून माझ्या कानावर तरी काही नाही, पण मंगेश देसाईच्या मनात असेल तर तो मला असं वाटतं लवकरात लवकर अनाऊन्स करेल. कारण प्रवीण आत्ता देऊळबंद 2 मध्ये बिझी आहे. हो. मंगेश त्याच्या इतर कामांमध्ये बिझी आहे. बऱ्याच चित्रपटामध्ये मंगेश अभिनय पण करतोय.
तर त्याच्यातनं ते दोघं मोकळे होतील तेव्हा ते दोघं ठरवतील आणि अनाऊन्स करतील, पण व्हायला हवा असं मला वाटतं. खरं तर दिग्दर्शनात मिळालेले नॅशनल अवॉर्ड असू दे, आता हे अभिनेत्यासाठी मिळालेले हे एवढे सगळे अवॉर्ड 17 अवॉर्ड्स असू देत किंवा आणखीन स्टेट अवॉर्ड्स असू देत. प्रसाद दादा, कुठलीही गोष्ट अजून करायची बाकी असं तुला वाटतं, तुझ्या वाट्याला यायची आहे किंवा आत्ता कदाचित ती करण्याची स्फूर्ती तुझी झाली असं म्हणायला हरकत नाही आहे? याच चित्रपटासाठी 17 पुरस्कार जरी मला मिळाले असले तरी नॅशनल अवॉर्ड माझं हुकलं याची थोडीशी खंत आहे ॲज अन ॲक्टर म्हणून धर्मवीरसाठी. अर्थात. हं. डिरेक्टर म्हणून मला ते कच्चा लिंबूसाठीच मिळालं. पण ॲक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळायला हवं. पण अजून वेगळ्या चित्रपटासाठी अजून जिद्दीने मी प्रयत्न करीन, अजून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन आणि ॲज अन ॲक्टर म्हणून पण मला नॅशनल अवॉर्ड मिळवीन इतकं काम करण्याची इच्छा आहे, नक्कीच इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. मला त्या ह्याची काय म्हणतात आपल्या ऑस्करची काही फार अशी हे नाही, कारण परदेशातला अवॉर्ड आहे ते, पण आपल्या देशातलं जे सर्वोच्च अवॉर्ड आहे Award, नॅशनल, ते मला मिळवायचंच आहे काही करून. नक्कीच मिळेल ही आशा करूया. आणि माझ्या मते धर्मवीर या सिनेमानंतर प्रसादाचा कुठल्या प्रकारचे रोल तुझ्याकडे यायला लागले तेही मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. आत्ता मी वाट बघतोय ते माझा एक खूप मोठा चित्रपट येऊ घातलाय, महापरिनिर्वाण. येस. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि खूप महत्त्वाचा चित्रपट आहे. तो कधी येतोय त्याची मी वाट बघतोय. त्याच्यानंतर FIR 469 नावाचा एक चित्रपट मी केला आहे. वारी नावाचा एक मी चित्रपट केला आहे. बरेच 2-3 वेगवेगळे चित्रपट येऊ घातलेत आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा आता पुढच्या वर्षी निळू फुलांचा बायोपिक माझा सुरू होईल. वाव. भद्रकाली सुरू होईल. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. येस. पण वेब सिरीज आणि हे प्लॅटफॉर्मही थोडेसे चाचपडायचे आहेत नाटकामध्ये. 100% च पडायचे. नाटक तर 100% करायचे आणि वेब सिरीज तर नक्कीच करायचे. कारण तर बरेच मराठमोळे चेहरे आपल्याला बऱ्याच मोठ्या वेब सिरीज मध्ये पाहायला मिळतात. नाही, शोधतोय मी सुद्धा. तुझ्या इंटरव्ह्यू ऐकून जर मला कुठल्या कास्टिंग डायरेक्टरनी कास्ट केलं किंवा डिरेक्टरनी कास्ट केलं तर मला खूप आवडेल. मला 100% चांगली वेब सिरीज करायची आहे. पण मी चांगली भूमिका येण्याची वाट बघतोय वेब सिरीजमध्ये पर्टिक्युलर आणि नाटकात सुद्धा. कारण बेचकी, नांदी, वाडा चिरेबंदी या नाटकांनंतर आता मी नाटक करीन तर ते खूप छान असलं पाहिजे, वेगळं असलं पाहिजे. अर्थात. सो तसं नाटक मी शोधतोय आणि वेब सिरीजही मी खूप डेस्परेटली शोधतोय चांगली. नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत. आणि आता नुकताच वाढदिवस साजरा झाला त्याच्यासाठी तुला शुभेच्छा. Thank you. आणि सगळ्या इच्छा लवकर पूर्ण होऊ देत. थँक्यू सो मच. थँक्यू.